हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता तुमच्यासाठी पुन्हा एकदा छान नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ असणार आहे जास्त जे नॉनव्हेज लवर आहेत ना त्यांच्यासाठी. आज रात्रीच्या जेवणामध्ये आज आम्ही चिकन चिल्ली बनवणार आहोत आणि एक चिकनचा राईस बनवणार आहोत. तर चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया, हो की नाही. तर आहे ना, आहोंची ही रेसिपी आहे. आहोंच्या हाताखालची मी हेल्पर असणार आहे आज. म्हणजे त्यांचं काय कापून दे, भात टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करा, हे चिकनची वगैरे सगळी तयारी मी करून ठेवली आहे. आहोंचं फक्त नाव म्हणजे त्यांची रेसिपी आहे ना, हो, मग त्यांना थोडंसं प्राधान्य दिलंच पाहिजे ना, म्हणजे अजून पुढे काम करण्यात त्यांना मजा येणार, हो की नाही. चला सांगते. पहिलं म्हणजे लसूण सोलून ठेवलं, नंतर ते बारीक करून ठेवलं, अद्रक कापून ठेवलं, मिरची कापून ठेवली, चिकन उकडून ठेवलं आहे आणि चिकन उकडल्यानंतर ते बाजूला काढून ठेवायचं, त्याचा स्टॉक वेगळा करून ठेवायचा. बरं, आता आहो म्हणाले की अंकिता जो कमी शिजलेला भात असतो ना तसा पण बनवून ठेव. तर जो आपण बिर्याणीसाठी वगैरे वापरतो, उकडून ठेवतो राईस, तसा आपण तो राईस बनवतो ना तसा इथे मला राईस पण बनवायला सांगितला. तर त्याच्यासाठी पहिला तांदूळ धुवून ठेवले आणि म्हटलं पहिला हे चिकन होऊ दे, कारण की चिकनला छान उकळी आली, ते छान शिजलं आहे, ते आता बाजूला करून ठेवलं. आणि इथे भातासाठी मी एका वाडग्यामध्ये म्हणजे एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता त्याला छान उकळी येईपर्यंत हे मी चिकन काढून घेते आहे, कारण की ह्याचे आपल्याला पीस करून ठेवायचे आहेत जे आपल्याला भातासाठी लागणार आहेत. आणि हे जे चिकन स्टॉक झालेलं आहे, म्हणजे आपण जे पाणी उकळलेलं आहे ना चिकनचं, ते आपलं चिकन स्टॉक झालेलं आहे. तुम्ही हे फ्रीजमध्ये वगैरे पण ठेवू शकता. आठवड्याभरासाठी जरी ठेवलात तरी ते काही खराब होणार नाही. आपण त्याचा उपयोग करू शकतो. हे पाणी कधीच फेकायचं नाही. आम्ही कधीही त्याचं चिकन स्टॉक म्हणून उपयोग करतो आणि त्याचं सूप वगैरे बनवण्यात ते आपल्याला मदत करते. तर चला, इथे भाताला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टार टाकायचे आहेत आणि थोडंसं तेल टाकायचं, चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्या. आणि जो आपला राईस आहे जो धुवून ठेवलेला होता तो राईस पण मी ह्यामध्ये टाकून दिलेला आहे. चला, आता भाताला पण छान उकळी आलेली आहे. तर तो थोडासा शिजला पाहिजे, म्हणजे जर 30% तो शिजला नाही पाहिजे आणि 70% तो शिजला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा भात बनवू ना तेव्हा तो व्यवस्थित म्हणजे आपण जेव्हा अजून त्याला शिजवणार आहोतच ना तो भात बनवताना, तर तसा तो भात आपल्याला काढायचा. म्हणजे आपण थोडक्यात बिर्याणीला वगैरे वापरतो ना तसाच भात शिजवायचा आहे, बस, बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं नाही आहे. बरं, आता ना इथे मला काळी मिरी पण छान कुटून ठेवायची होती. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते आहे, इतपत आपला हा भात शिजला पाहिजे, हो की नाही. चला, आता ह्याचं मी पाणी ड्रेन करते आणि ह्याचं पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता. मीठ टाकून छान लागतं. मीठ तर आपण टाकलेलंच आहे भातामध्ये, तर भाताची पेज म्हणून आपण हे पिऊ शकता. पण आम्ही नाही पित, आम्ही हे फेकूनच देतो. आणि हे बघा, इथे राईस आपला इथे तयार आहे. तर असा फडफडीत आपण हा राईस बनवून ठेवायचा आहे. तर चला, आता भाज्या इथे कापून ठेवायच्या होत्या. बाकीची अगोदरची सगळी तयारी करून घेतली आणि भाज्या इथे सगळ्या व्यवस्थित धुवून स्वच्छ आता कापून घेतलेल्या आहेत. चला, तर इथे आहो आलेले आहेत आणि मी म्हटलं ना त्यांचं काय कापायचं असेल म्हणजे काय चिकन, हां, बाकी काय वेगळा अर्थ समजू नका तुम्ही. चिकन कापायचं असेल, भाज्या कापून ठेवल्यात, म्हणजे त्यांची हेल्पर म्हणून आज मला काम करायचं आहे. बरं, हे चिकनचं आपल्याला स्मेल न येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून ते 5-10 मिनटासाठी ठेवायचं, म्हणजे ते एकदम स्वच्छ आपलं हे चिकन इथे आपल्याला तयार मिळतं. बरं, आता एका वाटीमध्ये ते चिकन घेतलं आहे, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे, खाण्याचा सोडा टाकला आहे आहोंनी ह्याच्यामध्ये थोडासा. आणि इथे मी काळी मिरी जी कुटून ठेवली होती ती काळी मिरी थोडक्यात ह्याच्यामध्ये थोडीशी टाकून घेतली आहे. इथे आता आहो चिली फ्लेक्स टाकतात, एक चमचाभर
एक चमचा पण नाही बघा, अर्धा चमचाभर पण इथे चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटला ह्यामध्ये एक अंडं फोडून टाकायचं आहे, पण अंड्यातलं फक्त सफेद घ्यायचं आपल्याला, पिवळं अजिबात नाही घ्यायचं आहे. तर त्यांची टेक्निक बघा, ते कसं अंडं फोडून त्यातलं व्हाईट कसं वेगळं करतायत आणि येल्लो कसं वेगळं ठेवतायत. तर अशा काही आयडियाज आहेत अहोंकडे. तर बघा, त्यांनी फक्त सफेद असं खाली येऊ दिलं वाटीमध्ये आणि येल्लो फक्त त्या अंड्याच्या कवटीमध्येच ठेवून दिलेलं आहे. तर बघा, हे आपल्याला हे व्हाईट आहे ना ते घ्यायचं आहे, हे येल्लो घ्यायचं नाही आहे. तर इथे आहो तुम्हाला तेच दाखवत आहेत. तर आपण हे छान आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला पण छान व्यवस्थित मिक्स करून आपण मॅरिनेशन करून हे ठेवून द्यायचं आहे. तर आपला इथे राईस होईपर्यंत हे व्यवस्थित मॅरिनेशन होणार आणि हे अंडं येल्लोवालं काय आपलं वाया नाही जाणार आहे. आपल्याला आता अंडं पुढे फ्राय करायचंच आहे, तेव्हा आपण त्याचा उपयोग करणार आहोत. अंडं टाकून झाल्यानंतर त्यांनी 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये आपलं काळा सॉस टाकलेला आहे, म्हणजे सोया सॉस, आणि 1 टेबलस्पून इथे तेल घेतलेलं आहे. तर तेल, सोया सॉस आणि जे अगोदरचे मसाले टाकले आहेत आणि 1 अंडं. तर हे असं करून मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपल्या चिकननुसार, म्हणजे आता बघा अहोंनी इथे मला वाटतं 1.5 चमचाभर आपलं असं कॉर्नफ्लॉवर घेतलं असेल आणि 1.5 चमचा मैदा घेतला आहे. तर हे पण छान टाकून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. हे पुढे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपला राईस करून घ्यायचा, तोपर्यंत हे व्यवस्थित मॅरिनेशन होणार. बघा, इथे हे मॅरिनेशनसाठी चिकन तयार आहे. तर ह्याची आपल्याला चिकन चिल्ली बनवायची आहे. चला, पहिलं आपल्याला आता ते भात करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे, ते गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत हे 3 अंडी घेऊन त्यामध्ये काळी मिरी आणि मीठ टाकून त्याला छान फेटून घ्यायचं. फेटल्यानंतर आपण त्या कढईमध्ये टाकून त्याची छान भुर्जी करून घ्यायची आहे. ती आपल्याला भातामध्ये वापरायची आहे. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला भुर्जी करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ती भुर्जी करून छान त्याचं बारीक बारीक पीस करायचे आणि ती एका साईडला वाटीमध्ये काढून ठेवायची आहे. चला, आता हाताबरोबर ही कढई आपली म्हणजे घाण झालेलीच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता भुर्जी बनवली, तर मग जे चिकन चिल्लीसाठी आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना, तर अहो म्हणाले की अंकिता ते पण आत्ताच फ्राय करून एका साईडला ठेवून दे, म्हणजे मग भात झाला की आपण लगेच चिकन चिल्लीची तयारी करून घेऊया, म्हणजे चिकन चिल्ली बनवून घेऊया. कारण की इथे बघा, सगळ्या भाज्या क्यूजमध्ये, पुन्हा त्याचं अद्रक लसूण वगैरे सगळं कापून ठेवलेलं आहे. फक्त इथे आता फोडणी द्यायची आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, अहो सगळी रेसिपी अहोंची आहे, फक्त मी त्यांच्या हातची आज हेल्पर आहे. पण मजा येते, दोघांना एकत्र जेवण करताना ना खूप मजा येते. बरं, चला आपण आता परत विषयाकडे येऊया. तर तिथे माझं चिकन सगळं फ्राय करून झालं आणि आता परत मी त्या ज्या भांड्यामध्ये मी भात शिजवला होता, तोच भांडं छान धुवून परत आता त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मी चॉप करून ठेवले होते ते अद्रक लसूण आणि मिरची, हे टाकून आपण ह्याला पण छान भाजून घेऊया. अगदी ते चायनीजवाले कसे असतात, अगदी कच्चं असतं त्यांचं, म्हणजे त्यांच्या मोठ्या मोठ्या कढया असतात ना, ते लवकर फ्राय केलं जातं. पण आपला गॅस आहे, आपलं भांडं एवढं जाड आहे. अहो तेच सांगत होती मी, अरे थोडंसं तरी त्याला लाल होऊ दे. नाही, लाल नाही करायचं असतं अंकिता, करपून जाणार, तू पटकन आता कांदा टाक. तर चला, इथे मी आता कांदा टाकून घेतला आहे आणि मगाशी मी जे चिकन उकडून ठेवलं होतं ना, त्याचे असे छान बारीक बारीक पीस करून ठेवले होते. तर कांदा टाकल्यानंतर आहे ना, लगेच आपल्याला हे पीस त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
बघा इथे चिकनचा कलर पण छान चेंज झालेला आहे. तर इथे मी चॉप केल्या होत्या आता गाजर आणि शिमला मिरची ह्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि त्याला पण छान आपण फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण की ह्या थोड्याशा शिजल्या पाहिजेत. आपल्याला कच्च्या कच्च्या तर अजिबात आवडणार नाही, हो की नाही. चायनीजमध्ये थोडंसं कच्चंच असतं, पण आहे ना आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे प्रॉपर. तर बघा ह्याला पण आता व्यवस्थित मी हलवून एक झाकण मारून ठेवलेलं आणि मग आपला हा कलर आलेला आहे, म्हणजे हा भाज्या आता शिजलेल्या आहेत चिकनसोबत. बरं, आता हा मी भात उकडून ठेवला होता, तो भात ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकून द्यायचा आहे. मग पुन्हा त्याला मिक्स करायचं, पुन्हा हा भात टाकायचा आहे, पुन्हा त्याला मिक्स करायचं, म्हणजे तो व्यवस्थित भाताला त्या भाज्या आणि ते चिकन मिक्स होणार. कारण की जर आपण असंच केलं ना तर त्या व्यवस्थित लागल्या जाणार नाही. आपल्याला तेवढा अंदाज पण नसतो ना की ते तेवढं टाकून आपण व्यवस्थित हलवू शकतो, म्हणून थोडं थोडं टाकायचं आणि थोडं थोडं मिक्स करत राहायचं. बघा किती छान सुट्टा सुट्टा आपला हा भात झालेला आहे. आणि हा बासमती तांदूळ आहे. मी हा बासमती तांदूळ छान व्यवस्थित पहिला धुवून ठेवला होता आणि मग त्याला उकळून घेतलं. ते तुम्हाला मगाशी प्रोसिजर सगळी दाखवली. तर चला आता हे भात त्या भाज्यांसोबत चिकनसोबत मी सगळं मिक्स करून घेतलं, म्हणजे एकजीव करून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आहेत ना आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर आहे ना इथे पहिला म्हणजे आहोंनी आहेत ना सगळे लिक्विड टाकले आहेत, म्हणजे ग्रीन चिल्ली सॉस टाकलं आहे, नंतर रेड चिल्ली सॉस टाकलं आहे, थोडंसं व्हिनेगर टाकलं आहे आणि इथे आता 1-2 चमचाभर आपल्याला इथे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर त्याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेन आहे ना अंदाज व्यवस्थित समजला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, हा चिकनचा राईस आहे ना सगळा आपल्या ह्या मसाल्यांवरती अवलंबून असतो, बाकी काय असतो ह्याच्यामध्ये. म्हणून आपला हा मसाल्यांचा अंदाज व्यवस्थित असेल ना तर आपल्या हा चिकनला काय लाजवाब आपला हा चिकन राईस बनून तयार होतो. आणि तसाच झाला होता. आहोंचा अंदाज इथे व्यवस्थित आहे, त्यामुळे चिकनची चव काय भारीच लागते. तर ही सोपी रेसिपी आहे, मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, नक्की करून बघा. बघा आता आपण बोलता बोलता आहोंनी इथे कांद्याची पात ती टाकलेली आहे आणि अंड्याची भुर्जी मी बनवली होती ती टाकून घेतली आणि एक शेजवान फ्राईड राईसचा मसाला तो व्यवस्थित टाकून आपण हा भात व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि ह्या स्टेजवरती तुम्ही थोडीशी काळी मिरी पण टाका. इथे आम्ही विसरलो आहोत, नंतर टाकली आहे सगळ्यात लास्टला, पण जेव्हा ती दिसली तेव्हा टाकली आहे, पण तुम्ही ह्या स्टेजला टाका. आणि इथे आपला राईस आता तयार आहे. तर चला इथे मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी करते आहे, तर ते कशासाठी करते तुम्हाला पुढे दिसेल. चला आता पुढची प्रोसिजर म्हणजे आपल्याला आता इथे ह्याच्यामध्ये चिकन चिल्ली बनवायची आहे. म्हणून एका कढईमध्ये तेल टाकलं आहे, मिरची, लसूण आणि अद्रक हे छान टाकून त्याला भाजून घ्या. नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून तो पण कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि आता भाजल्यानंतर कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे जे मी चिकनचं पाणी तुम्हाला मगाशी दाखवलं, चिकन स्टॉक होतं ज्याच्यामध्ये मी चिकन उकडलेलं होतं, तर ते पाणी आपण ह्या कढईमध्ये टाकून द्यायचं आहे. एक झाकण लावून ठेवायचं आणि आपल्याला ह्या पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. बघा इथे थोडी थोडी उकळी येते आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी क्यूब्समध्ये आहेत ना कांदा आणि शिमला मिरची कापून ठेवले आहेत, ते आपण हे शिमला मिरची आणि कांदा ह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, कारण की त्या पाण्याबरोबर ते कांदा आणि शिमला मिरची पण छान शिजून जाणार आहेत. त्याला उकळी आली आहे, तर आहोंनी आता ह्याच्यामध्ये रेड चिल्ली सॉस टाकलं आहे, ग्रीन चिल्ली सॉस टाकलं आहे, थोडंसं व्हिनेगर टाकलं आहे आंबटपणा येण्यासाठी. छान लागतं मस्त, म्हणजे हे सॉसचेच अंदाज आपल्याला व्यवस्थित आले पाहिजेत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काळा सॉस म्हणजे सोया सॉस पण टाकून घ्यायचा आहे. सोया सॉस टाकल्यानंतर ह्याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा इकडे कमी वाटतोय तर आहोंनी थोडासा अजून टाकला आहे, म्हणजे आपण आपल्या अंदाजाप्रमाणे टाकला पाहिजे. इथे मी तुम्हाला अंदाज नाही सांगू शकत. जर तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा, मग आहोंचाच फक्त व्हिडिओ मी बनवणार आणि आहोंना सांगणार की किती काय क्वांटिटीमध्ये तुम्ही घेतलात ते व्यवस्थित इथे मला सगळं सांगा म्हणून. बरं आता इथे आहे ना कॉर्नफ्लॉवरची जे मी पाणी बनवून ठेवलं होतं
तर ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकत आपण एका हाताने हलवायचं आहे आणि एका हाताने ते पाणी टाकत राहायचं आहे. आपण इथे हलवलं नाही ना ते व्यवस्थित तर त्याच्या खाली गुठळ्या बसतील, गाठी बसतील. त्यामुळे एका हाताने हलवणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ते टाकल्यानंतर आहे ना त्याला घट्टपणा येतो. तर तो घट्टपणा आपल्याला कितपत पाहिजे ते आपण बघून त्याचं कमी जास्त क्वांटिटी आपण इथे करू शकतो आहे. जे अगोदर आहोंनी केलं होतं ना ते इथे कमी पडलं म्हणून आहोंनी पटकन लगेच बनवलं ते आणि इथे परत टाकलं आहे दुसऱ्या टायमाला. तर बघा ह्या स्ट्रेक्चर हा व्यवस्थित आला पाहिजे घट्टपणा. आणि मग त्या घट्टपणावरती आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे बघू शकताय तुम्ही, बरोबर की नाही. अजून थोडंसं त्याला उकळी द्यायची आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये आता पुढे चिकन वगैरे टाकायचं आहे तर ते घट्टपणा व्यवस्थित येणार, नाहीतर मग ते अगदी खूपच घट्ट होणार. तर तसं नको आहे. म्हणूनच आपल्याला अंदाजाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये वापरायच्या आहेत. तर इथे काळी मिरी पण टाकून घेतली आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला काळी मिरी टाकायची आहे. आणि जे आपण चिकन फ्राय करून ठेवलं होतं ते चिकन फ्राय केलेलं आपण ह्या स्टेजला सगळ्यात लास्टला टाकून द्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर भरपूर सारी आपल्याला इथे कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. कांद्याची पात आहे ना त्यालाच व्यवस्थित चव असते. म्हणजे चायनीजच्या प्रकाराला आहे ना कांद्याची पात ही पाहिजेच असते. त्याच्याने चार चांद लागतो आपल्या चायनीजला. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? बघा इथे आपल्याला छान उकळी आल्यानंतर इथे मी गॅस बंद केला आहे आणि अजून थोडीफार त्याच्यामध्ये मला भरपूर आवडते कांद्याची पात तर ती होती ना ती पण त्याच्यामध्ये टाकून दिली आहे. आणि इथे आता आपला राईस पण तयार आहे आणि एका साईडला चिकन चिल्ली तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमच्याबरोबर चायनीजचा राईस आणि चिकन चिल्ली हे शेअर केलं आहे. आहोंची रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा. मी पूर्ण व्यवस्थित प्रोसिजरनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवल्या आहेत. आणि चला मग आता आलो आहोत जेवायला. आणि चौघांना 4 ताटं इथे काढली आहेत, छान वाटा काढल्यात म्हणजे चिकन चिल्ली घेण्यासाठी. आणि इथे आता मी वाढते आहे. आता आम्ही जेवून घेतो, मस्त ताव मारतो. आणि खरं सांगते खूप छान झालेलं, इतकं सुंदर, इतकं चविष्ट, अगदी बाहेर खाल्ल्यासारखा हा चायनीजचा राईस लागत होता. आणि आम्ही आहे ना सहसा जास्त करून जर वेळ असेल ना तर घरीच बनवतो. तर ही सगळी अशी तयारी पहिला करून ठेवावी लागते. एकदा तयारी करून ठेवली ना मग आपण आहे ना ती फोडणी फटाफट देऊन लगेच गरम गरम आपण असे जेवायला बसतो. खरंच सांगते अप्रतिम झाला होता हा राईस. नक्की तुम्ही पण बनवून बघा. आणि चिकन चिल्ली पण भारीच झाली होती. म्हणजे ती चव, तो घट्टपणा, अगदी असं पातळ नाही, अगदी असं घट्ट नाही. आणि चिकन पण व्यवस्थित शिजलं होतं. त्याच्यामध्ये काळी मिरी, मीठ, सोया सॉस, चिली सॉस, जे काय आपण टाकलेले सॉस होते ते अगदी असं प्रॉपर बाहेर केल्यासारखं असं वाटत होतं. बरं चला, भरपूर इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत. बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आता आम्ही छान इथे जेवून घेतो आहे. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी नक्की एकदा तरी तुम्ही बनवून बघा. तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा. मी पुढचा व्हिडिओ हा डिटेल्समध्ये नक्की बनवते. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.